साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आगामी शैक्षणिक वर्षासाठी 490,35,62,00,000 रुपयांच्या अंदाजपत्रकास अधिसभेने दुरुस्तीसह एकमताने मंजुरी दिली. 430,74,98,000 रुपये इतकी अपेक्षित जमा गृहीत धरून सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात 59,60,64,00,000 रुपयांची तूट दर्शवण्यात आली. विद्यार्थी विकास, संशोधन आणि नवोपक्रमांना यंदा विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्यासह अधिसभेचे सदस्य उपस्थित होते. प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांनी सदस्य सचिव म्हणून काम पाहिले. वित्त व लेखाधिकारी CA डॉक्टर महादेव खराडे यांनी अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकाची मांडणी, देखभाल, दुरुस्ती, वेतन, ऋण आणि अनामत विकास योजना भाग 1 आणि विकास योजना भाग 2 अशा 5 टप्प्यात करण्यात आली. सादरीकरणानंतर सदस्यांनी सविस्तर चर्चा करून काही दुरुस्त्या सुचवल्या. त्यानंतर अंदाजपत्रकास एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजभाऊ सरवदे, प्राध्यापक सचिन गायकवाड, डॉक्टर प्रशांत पवार, महादेव कंबळे, डॉक्टर समाधान पवार, सिनेट सदस्य डॉक्टर BP रोंगे, डॉक्टर वीरभद्र दंडे, डॉक्टर भगवान आदटराव, रोहिणी तडवळकर, यतिराज होनमाने, गणेश डोंगरे, अजित संघवे, चंदवीर बंकूर, डॉक्टर जैनुद्दीन मुल्ला, ॲडव्होकेट उषा पवार, सूरज रोंगे, ॲडव्होकेट मलिनाथ शाबादे, माधव देशपांडे आदी उपस्थित होते.